सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून 2 महिने नूतन खासदार विशाल पाटील यांनी मुंबई दिल्लीत वाऱ्या केल्या, तरी देखील उमेदवारी मिळाली नाही। अपक्ष लढून जिंकले आणि अवघ्या 36 तासात त्यांनी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिलाय। विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्लीत भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले। त्यामुळे काँग्रेस खासदारांची राज्यातील संख्या 14 तर देशातील खासदारांचे शतक पूर्ण झाले। महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील 1 लाखांच्या मताधिक्याने जिंकून आलेत। जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली, मिरज, खानापूर, पलूस, कडेगाव, तासगाव, कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना चांगलं मताधिक्य मिळाले। काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी विशाल पाटील यांनी 2 महिने आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील मुंबई दिल्ली वाऱ्या केल्या। उमेदवारी मिळाली नाही, मात्र विजयी झाल्यानंतर अवघ्या 36 तासात ते पुन्हा काँग्रेसवासी झाले। त्यांनी आमदार विश्वजित कदमांसोबत दिल्लीला जात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठिंबा पत्र दिलं। मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे। वसंतदादा घराणे आणि गांधी कुटुंबियांचा स्नेह आहे, पण यावेळी इंडिया आघाडीमुळे काँग्रेसने अनेक जागा मित्रपक्षाला सोडल्या, त्यामध्ये महाराष्ट्रातील सांगलीच्या जागेचा समावेश होता। दादा कुटुंबियांना उमेदवारी मिळाली नाही, मात्र आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील अपक्ष लढले आणि जिंकले। विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली। गांधी कुटुंबियांनी विशाल पाटील यांचं अभिनंदन केलं की त्यांनी आमच्यासाठी, माझ्यासाठी स्पेसिफिकली ही उमेदवारी काँग्रेस पक्षालाच मिळावी ह्यासाठी खूप अटीतटीचे प्रयत्न केले आणि आज माझ्यावर एवढं प्रेम काँग्रेस पक्षाचं आमच्या कुटुंबियावर असल्यामुळे हा कुठलाही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा आज मी लेखी स्वरूपात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे आज पत्र देऊन सुपूर्द केलं। त्यांना पाठिंबा दिला। ह्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबतीनंच पार्लमेंटमध्ये काम करणार हे आम्ही त्यांना आश्वासन देऊन त्यांना पत्र दिलेलं आहे। त्यानंतर आम्ही आमच्या नेत्या इंडिया आघाडीच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांची व आमचे नेते राहुलजी गांधी यांची भेट दिली आणि त्यांना हा पाठिंबा दिला असल्याचं कळवलं। त्यांचा आशीर्वाद पुढच्या वाटचालीसाठी घेतला आणि आज आम्ही दोघंही ह्या पुढच्या काळात एकसंघपणे राज्यात काम करू हे त्यांना आश्वासन दिलं। जी परवा 8 तारखेची बैठक सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून काँग्रेसची 100री पूर्ण झाली, याचा सांगलीकरांना आनंद आहे, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद। विषयाची मला सांगा, परवा जी बैठक होणार आहे त्या बैठकीला आपण उपस्थित राहणार आहे का? संसदीय काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक साहेब, उद्या महाराष्ट्रातनं काँग्रेस पक्षाचे निवडून आलेल्या खासदारांची बैठक ही टिळक भवन येथे आमच्या पक्षाचे राज्याचे प्रांताध्यक्ष श्रीयुत आमदार नाना पटोलेजी यांच्या अध्यक्षतेखाली व रमेश चन्नीतला आमचे प्रभारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ठेवलेली आहे। ह्या बैठकीचं आमंत्रण हे मला आलेलं आहे आणि म्हणून मी या बैठकीला जाणार आहेच। आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सर्व खासदारांची परवा दिवशी संध्याकाळी दिल्लीत बैठक होणार आहे। त्या बैठकीचं सुद्धा मला निमंत्रण प्राप्त झालेलं आहे। मी स्वतः आणि शक्य झालं तर विश्वजित कदम साहेब यांना सोबत घेऊन या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे। महाविकास आघाडीचा जो धर्म आहे तो पाळला गेला नाही असं सांगतो, त्याला उत्तर आम्ही देणार। हे पहा, निवडणुकीच्या काळात आमचे आणि ठाकरे कुटुंबियांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत, वर्षानुवर्ष आहेत आणि ही जागा आम्ही लढणं गरजेचं होतं हे कदाचित निवडणुकीच्या काळात आम्हाला ठाकरे कुटुंबियांना पटवून किंवा त्यांच्या पक्षाला पटवून सांगता आलं नसेल। अजूनही वेळ गेलेली नाही आहे। निश्चित आमच्या आजोबांचे, वसंतदादांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे एवढे चांगले घनिष्ठ संबंध होते। ह्या संबंधाचा पुढचा भाग म्हणून निश्चितच ह्याच्या पुढच्या काळात हा विषय, माझा विषय, सांगलीचा विषय, आमचा विषय हे पुढे